महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून 2023 मध्ये वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली होती। त्यानंतर उमेदवारांकडून नोव्हेंबर 2023 मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज घेऊन ही परीक्षा अंदाजे 2024च्या मार्च महिन्यात होईल असं नोटिफिकेशन काढण्यात आलं। तसेच यातील काही पदांची परीक्षा सुद्धा घेण्यात आली। मात्र अचानकपणे महापारेषणने 14 जूनला सूचना जाहीर करत सर्व पदांकरिता राबवण्यात येणारी पदभरती रद्द करत असल्याचं परिपत्रक जारी केलं। ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी अमरावतीमधील बेरोजगार तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदनामार्फत केली आहे। आम्ही ITI इंजिनिअरिंगचे शेकडो विद्यार्थी आहे। आमची एकच मागणी आहे की आमची भरती 2023 मध्ये पहिले तर 7 वर्ष आमची भरती निघाली नाही। खूप दिवस आम्हाला वाट बघावं लागते। आम्हाला आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 2023 मध्ये ॲड आली, त्यानंतर फॉर्म भरून झाले आणि आता SCBCचं काहीतरी सांगितलं आम्हाला। त्यानंतर अजून एक्झाम पोस्टपोन झाली। आता तर डायरेक्ट प्रसिद्धीपत्र आलं कंपनीचं की भरती रद्द। तर आता आम्ही करावं काय? आता आमच्या घरून आता अर्ध्या डब्यावर राहावं लागते, घरून पैसे येत नाही, पीक पाण्याचं हे चालू आहे, रूम करून राहावं लागते। शेकडो किलोमीटरवरून आम्ही इथं अमरावतीमध्ये रूम करून राहतो। आमची परिस्थिती नाही। आता आमचं नाराजी आहे सरकारवर आणि फक्त आमची एकच मागणी आहे की विधानसभेच्या पहिले आमची महावितरण आणि महापारेषण आणि टेक्निशियन आणि इंजिनिअरिंगची हे भरती पूर्ण कंप्लीट करावी। हे एकच मागणी आहे आमची।